नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की कृषी सेवक 2023-24 ची जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झामचा अंदाजे कट ऑफ नेमका काय असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कृषी सेवक 2023-24 चा निकाल कधीपर्यंत लागू शकते, सोबतच पेपर कसा होता, पेपरचा पॅटर्न कसा होता, त्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ते तुमच्या कट ऑफ वरती अफेक्ट करणार आहेत आणि किती चान्सेस आहेत तुमचा यावर्षी कृषी सेवक म्हणून नियुक्त होण्याचा। तर अशा बऱ्याचशा गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, तरी तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि वेळेवर जर नोटिफिकेशन हवी असेल सरकारी भरतीची तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा। चला तर सुरू करूया मग आपल्या व्हिडिओला। तर बघा, सुरुवातीला आपल्याला माहित आहे की परीक्षेचा जो तारीख होती आपली, जी परीक्षेची तारीख होती 16 जानेवारीला पहिल्या दिवशी परीक्षा झाली आणि परत 19 जानेवारीला, म्हणजे एकूण 2 फेजमध्ये आपली एक्झाम झालेली आहे। त्यामुळे 2 फेजमध्ये झालेली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर सुद्धा आपल्याला कृषी सेवकचे बघायला मिळाले होते। म्हणजे शिफ्ट नुसार पेपर झाले। 16 जानेवारीला शिफ्ट झाल्या, त्यानंतर 19 जानेवारीला सुद्धा शिफ्ट झाल्या आणि ज्यावेळेस शिफ्ट होत असते त्यावेळेस पेपर कोणत्या शिफ्टला सोपी असतो, कोणत्या शिफ्टला कठीण असतो, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो। मग ह्या अन्यायापासून वाचवण्यासाठी IBPS काय करत असते, सामान्यीकरणाची प्रक्रिया राबवत असते। म्हणजेच आपल्या या IBPS ने घेतलेल्या कृषी सेवक या परीक्षेमध्ये सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत। हे झालं आपल्या परीक्षेच्या दिनांकाविषयी। पेपर पॅटर्न कसा होता, काय होता ते सुद्धा आपण बघणार आहे। तर बघा, आता हे आपलं एक्झाम ॲनालिसिस जर शॉर्टमध्ये करायचं झालं तर सर्वांनाच माहित आहे की मराठीचा पेपर हा 20 गुणांचा होता, इंग्रजी सुद्धा 20, सामान्य ज्ञान 20, बौद्धिक चाचणी 20 आणि कृषी जो घटक होता आपला एकूण 60 प्रश्न होते 120 गुणांसाठी। परंतु याची जर डिफिकल्टी लेवल बघितली तर तुम्ही बघू शकता जे विद्यार्थी फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झामची तयारी करत होते, म्हणजे जसे की कृषी अधिकाऱ्याची म्हणजे ॲग्रिकल्चर MPSC ची तयारी करत होती, त्या विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक घटक, बौद्धिक चाचणी हा विषय आणि इंग्रजी विषय हा फारसा किचकट होता। त्यानंतर जे विद्यार्थी सरळ सेवेची परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी मराठी सोपी होता, त्यानंतर सामान्य ज्ञान सुद्धा सोपी होता, परंतु बौद्धिक चाचणी आणि कृषी विषयक घटक त्यांच्यासाठी कठीण होते। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना इथं सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि ॲव्हरेज जर विचार केला तर हा इंग्लिश विषय हा टाइम कन्झ्युमिंग होता, मराठी सुद्धा टाइम कन्झ्युमिंग होता, परंतु मराठी सोपा विषय होता असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही। सर्व जे आहे डिसाइडिंग फॅक्टर हे बौद्धिक चाचणी आहे। टाइम कन्झ्युमिंग होता आणि ॲक्युरेसी चांगल्या प्रकारे जर तुमची असेल तर तुमची कृषी सेवक म्हणून लागण्याचे खूप चान्सेस आहेत। तर हे झालं आपल्या एक्झाम ॲनालिसिस विषयी। जर पेपर आपण ठेवला समजा तर कोण्या कॅटेगरीत ठेवू शकतो, तर आपण मॉडरेट या कॅटेगरीमध्ये या पेपरला ठेवू शकतो, मॉडरेट। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, या एक्झामसाठी डिप्लोमावाले बरेचसे विद्यार्थी अपियर होते आणि डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पेपर आहे हा पेपर अतिशय हार्ड होता असं आपण ठामपणे सांगू शकतो। कारण की ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे, MSc झालेले आहे, असे विद्यार्थी या कृषी सेवकच्या परीक्षेला हजर होते, तर तेच विद्यार्थी म्हणत होते की पेपर थोडासा हार्ड आहे किंवा मॉडरेट आहे। मग तुम्ही विचार करा, जे विद्यार्थी त्यांचा कमी अभ्यास आहे, त्यानंतर फक्त कृषी चा डिप्लोमा घेतलेला आहे, त्यांना फर्दर एज्युकेशन त्यांनी घेतलेलं नाही, परत त्यांनी सरळ सेवेचा अभ्यास वगैरे कोणी करत असेल तर ठीक आहे। अदरवाईज मॅक्झिमम मुलं जे होते हे मॅक्झिमम मुलं काय आहेत, जॉब करणारे मुलं होते। मग जॉब करणारे मुलं असल्यामुळे काय झालं तर त्या मुलांना हा पेपर अतिशय अवघड गेलेला आहे। म्हणजे डिग्रीवाल्या मुलांना जर विचार केला तर त्यांच्यासाठी हा मॉडरेट पेपर होता, परंतु ज्यांनी फक्त डिप्लोमा केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पेपर आहे हा अतिशय कठीण होता असं म्हणायला काही हरकत नाही। त्याचा सुद्धा तुमच्या कट ऑफ वरती फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसायला मिळणार आहे। तर नंतर जर बघितलं आपण तर नेमकी कृषी सेवकला एकूण किती अर्ज आले, तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे की लातूरमध्ये 159 जागा होत्या, छत्रपती संभाजीनगर 196, कोल्हापूर या डिव्हिजनमध्ये 250, नाशिकमध्ये 130, अमरावतीमध्ये 156, नागपूरमध्ये 365, पुण्यामध्ये 182 आणि ठाणेमध्ये 147। सर्वात जास्त जर बघितलं आपण तर नागपूर डिव्हिजनला जागा आपल्याला सर्वात जास्त दिसून येतात। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 1685 जागांसाठी आपल्याला अर्ज मागवण्यात आले होते। म्हणजे जागा 1600 होत्या, अर्ज 2.25 लाख होते। किती होते? 2.25 लाख एवढे अर्ज
कृषी सेवकाच्या भरतीच्या स्थितीमध्ये जर बघितलं आपण तर 2.25 लाख अर्ज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कृषी सेवकची एक्झाम झालेली आहे 16 आणि 19 जानेवारीला. तर एकूण अर्ज जर बघितले आपण तर जवळपास 2.25 लाख, म्हणजे तुम्ही सांगू शकता की ॲव्हरेजमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांनी कृषी सेवकची जी एक्झाम आहे ही कृषी सेवकची एक्झाम दिलेली आहे. मग आता जाहिरात जर आपण बघितली ती कोणत्या डिव्हिजनला किती जागा होत्या ते हे तुम्ही इथं बघू शकता. सविस्तर जर बघायला गेलो तर हे बघा, ठाणे पेसासाठी जर बघितलं तर एकूण 47 जागा होत्या. त्यानंतर आपण लातूर पेसा जर बघितलं तर एकूण 8 जागा होत्या. त्यानंतर अमरावती जर बघितल्या तर 156 जागा होत्या. त्यानंतर हे अमरावती पेसा जर बघितल्या तर 49 जागा होत्या. त्यानंतर कृषी सेवक नाशिक पेसा जर बघितल्या तर 130 जागा होत्या. त्यानंतर जर पुढे आपण पुणे जर बघितल्या तर 182 जागा होत्या. त्यानंतर संभाजीनगर 196 जागा आपल्याला बघायला मिळतात. नाशिक जर बघितलं तर 189. त्यानंतर पुढे जर पुणे बघितलं आपण तर पुणे अनुसूचित क्षेत्रातील जर जागा बघितल्या तर 4 जागा होत्या. त्यानंतर नागपूर जर बघितलं तर 365 जागा, सर्वात जास्त नागपूर याच डिव्हिजनमध्ये आपल्याला कृषी सेवकच्या जागा बघायला मिळतात. त्यानंतर नागपूर पेसा जर बघितल्या तर 50 जागा होत्या. त्यानंतर कोल्हापूर जर बघितल्या तर 250 जागा. त्यानंतर ठाणे जर बघितले तर 247 जागा. त्यानंतर जर आपण लातूर बघितलं तर 159 जागा. म्हणजे हे काय झालं, हे एकंदरीत जर ॲड बघितली तर अशा प्रकारच्या जागा आहेत आपल्याकडे. आपल्या डिव्हिजननुसार तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये आहात त्या डिव्हिजनमध्ये त्या या सर्वसाधारण मग एकूण कॅटेगरी वाईज जर बघितलं तर कॅटेगरी वाईज सुद्धा जागेचं विश्लेषण इथं दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर बघा आता कट ऑफ जर डिसाईड करायचा झाला तर कट ऑफ डिसाईड करणारे फॅक्टर कोणते आहेत किंवा कट ऑफवर परिणाम करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट किंवा कॅन्डिडेट परफॉर्मन्स, म्हणजे तुम्ही जे वैयक्तिक उमेदवार आहात तुम्ही कशा प्रकारे पेपर सॉल्व्ह केला हे सर्वात महत्त्वाचं कट ऑफवर परिणाम करणारी गोष्ट आहे. तुमचा पेपर चांगला गेला असेल, मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा जर परफॉर्मन्स चांगला असेल तर कट ऑफ ऑब्व्हियसली जास्त लागणार आहे. परफॉर्मन्स जर कमी असेल तर ऑब्व्हियसली कमी लागणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ व्हॅकन्सी, आता व्हॅकन्सी सुद्धा डिसाईड करतात म्हणजे कट ऑफवर परिणाम टाकतात. जर व्हॅकन्सी भरपूर असतील आणि अर्ज कमी आलेले असतील तर ऑब्व्हियसली तिथं कट ऑफ कमी लागणार आहे. अर्ज जास्त आणि व्हॅकन्सी जर कमी असतील तर तिथं कट ऑफ जास्त लागणार आहे. त्यानंतर एक्झाम डिफिकल्टी, जर एक्झामची लेवल हार्ड असेल, त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जर ते हार्ड गेलेलं असेल तर एक्झाम काय झाली, डिफिकल्ट झाली. मग डिफिकल्ट एक्झाम असेल तर त्यावेळेस सुद्धा कट ऑफ कमी लागतो. आणि मॉडरेट कट ऑफ केव्हा लागतो, ज्यावेळेस पेपर इझी वगैरे राहतो किंवा मॉडरेट राहतो. त्यानंतर नॉर्मलायझेशनचा सुद्धा आपल्या कट ऑफवरती परिणाम होतो. म्हणजेच आपल्याला माहित आहे एकूण 16 जानेवारीला शिफ्टमध्ये पेपर झाले आणि 19 जानेवारीला शिफ्टमध्ये पेपर झाले. मग 2 दिवशी शिफ्टमध्ये पेपर झाल्यामुळे कोणत्या शिफ्टला कसे इझी पेपर होता, कोणत्या शिफ्टला मीडियम तर कोणत्या शिफ्टला हार्ड होता. मग या सर्वांचं काय केलं, काठिण्य पातळी जी असते ही चेक केल्या जाते आणि या काठिण्य पातळीनुसार काय केलं जाते, मग नॉर्मलायझेशन केल्या जाते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर हार्ड पेपर होतात त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांचे मार्क्स इन्क्रीज केल्या जातात. आणि ज्यांना सोपी गेलेला होता पेपर, ज्यांचा शिफ्ट इझी होती, त्यांचे मार्क्स कमी सुद्धा होऊ शकतात. हे नॉर्मलायझेशन आपण तलाठी भरतीमध्ये बघितलेलं आहे. तशाच प्रकारचं नॉर्मलायझेशन, परंतु ते TCSचं नॉर्मलायझेशन आहे तलाठी भरतीमधलं आणि हे जे आहे IBPSचं नॉर्मलायझेशन आहे. आणि IBPSचं जे नॉर्मलायझेशन असते हे अतिशय स्ट्रिक्ट असते. म्हणजे जास्त प्रमाणात वास्ट प्रमाणात तुम्हाला मार्क्स वाढायला बघायला मिळणार नाहीत. जसे की आपण तलाठी भरतीमध्ये अलीकडे बघितले की विद्यार्थ्यांचे 20-20, 30-30 मार्क्स इन्क्रीज झाले, परंतु या IBPSच्या पॅटर्नमध्ये तशा प्रकारचे नाही. जास्तीत जास्त 2 ते 5 मार्क इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकतात, अदरवाईज जास्त होणार नाही. कारण की त्यांची एक्झामची लेवल जी असते ही मॉडरेटली एकसारखीच असते, म्हणजे जास्त हार्ड पण नाही आणि जास्त नॉर्मल सुद्धा नसते. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुमच्या कट ऑफवर परिणाम पाडणाऱ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर बघितली आपण तर अंदाजित जर कट ऑफ बघितला आपण तर एकूण 200 गुणांचा आपला क्वेश्चन पेपर होता. म्हणजे आपली जी एक्झाम झालेली आहे हे एकूण 200 गुणांसाठी झालेली आहे. आता जर डिव्हिजन वाईज गेलो आपण तर प्रत्येक डिव्हिजनला वेगवेगळ्या प्रकारचा कट ऑफ आपल्याला कॅटेगरी वाईज बघायला मिळणार आहे. म्हणून असं डायरेक्टली आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की एवढा कट ऑफ लागू शकतो. परंतु तरीही पोलनुसार आणि जो सर्वे झालेला असतो या सर्वेनुसार जर बघितला आपण तर हा जो कट ऑफ आहे हा 120 जे मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडू शकतात असं ज्यांचं म्हणणं आहे, हे सर्वात जास्त कॅन्डिडेट याच्यामध्ये येतात. त्यानंतर अबो 140 मध्ये फारच कमी विद्यार्थी येतात. आणि आपल्याला डोक्यात सुद्धा घ्यायला हवी आहे, जे विद्यार्थी हुशार असतील
ते विद्यार्थी जवळपास 200-300 विद्यार्थी तर यातले आरामात तलाठी भरतीमध्ये लागलेले असतीलच, त्यामुळे ते कृषी सेवककडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येणार नाहीत. त्यामुळे जर याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये कृषी सेवकमध्ये जर कोणी येत असेल तर त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यानंतर अलीकडेच ॲग्रिकल्चर एमपीएससीचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. तर जे कृषी अधिकारी झालेले आहेत असे 200-300 विद्यार्थी ते सुद्धा काय असतील, त्यांचा कृषी घटक हा स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचे मार्क्स जास्त असतील, तर असे विद्यार्थी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येणार नाहीत. त्यामुळे याचा सुद्धा आपल्या कटऑफवर परिणाम होणार आहे. विशेष करून आपली जे अपेक्षित जे काय म्हणतो आपण त्याला वेटिंगची लिस्ट असते, तर या वेटिंगच्या लिस्टवरती फार मोठा परिणाम होणार आहे. वेटिंगच्या लिस्टमधले जास्तीत जास्त कॅन्डिडेट आपल्याला इथं सिलेक्ट होताना बघायला मिळू शकतात. आणि तरीही आपण एक ओव्हरऑल जर विचार केला तर एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो, तर ॲक्च्युली जर विचार केला तर 130 ते 135 गुणांच्या दरम्यान एक्सपेक्टेड कट ऑफ लागू शकतो कृषी सेवकचा, हे कॅटेगरीला. आणि जर ओपनमध्ये जर बघितलं तर 140 ते 150च्या दरम्यान, 160 पण सांगू नका च्या दरम्यान हा ओपनचा कट ऑफ लागू शकतो. ओपनचा कट ऑफ आपल्याला जास्त बघायला मिळू शकतो आणि कॅटेगरी वाईज जर गेलो तर कमीच आपल्याला कट ऑफ बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं असते की समांतर आरक्षण लागू असते. मग समांतर आरक्षण लागू असल्यामुळे इथं कट ऑफ जनरलचा जास्त जातो आणि कॅटेगरीचा काय राहतो, कमी राहतो. तरीही एक्सपेक्ट आहे 130 ते 135 गुणांच्या दरम्यान यावर्षी कृषी सेवकचा प्रत्येक डिव्हिजनमध्ये कमी जास्त तर भरपूर होणारच आहे, कारण की डिव्हिजन वाईज व्हॅकन्सी वेगवेगळ्या, सर्वच गोष्टी वेगवेगळ्या येतात. त्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट सुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा कट ऑफ सुद्धा व्हॅरी करणार आहे. तरी एक्सपेक्टेड करा तुमच्या जवळ जर 130 मार्कांच्या जवळपास जर लीड असेल सध्या, म्हणजे एवढे मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं तुम्ही स्वतःला कन्सिडर करू शकता कृषी सेवकसाठी. तर आता आपण बघितलं की जर बघितलं आपण निकाल कधीपर्यंत लागू शकतो, तर जर निकालाचा विचार जर केला आपण तर तुम्ही बघू शकता अपेक्षित तारीख आपल्याला फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा लागू शकते. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये निकाल लागला नाही तर आपली कृषी सेवकची जी नियुक्ती असते याला नियुक्ती देण्याला खूप उशीर होणार आहे. म्हणजे तुम्ही सरळ सरळ विचार करू शकता, फेब्रुवारीमध्ये जर निकाल नाही लागला म्हणजे सेकंड वीकमध्ये, तर काय होणार आहे, तर मार्चमध्ये काय होणार आहे, आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेसाठी. मग हे जे आदर्श आचारसंहिता असते, या आदर्श आचारसंहितेमध्ये कोणत्याच प्रकारचा निकाल लागला जाऊ शकत नाही. सोबतच कोणत्याच प्रकारचे नियुक्ती पत्रे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करता येत नाही. त्यामुळे मग आपल्याला आचारसंहिता संपण्यापर्यंत काय करावं लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. म्हणून अपेक्षा करूया आपण की फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत लागून तिसऱ्या हप्त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपल्याला ते नियुक्ती देऊ शकतात. अदरवाईज तुम्हाला मग मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत मग तुम्हाला कोणत्याच प्रकारची नियुक्ती मिळणार नाही. हे सरळ आणि सिंपलची गोष्ट आपल्याला तलाठी भरतीच्या आपल्या कृषी सेवकच्या भरतीविषयी बघायला मिळणार आहे. ही झाली कशाविषयी गोष्ट, तर आपल्या निकालाविषयी. आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर अजून कृषी सेवकच्या निकालाविषयी अपडेट राहण्यासाठी, वेगवेगळ्या एक्झामविषयी अपडेट राहण्यासाठी जर अजून तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवरती मिळणार आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.